पुरुषाचं जे प्रेम असतं ते शरीराकडून मनाकडे येतं. मला एकाच वेळेला मला 2-3 मुली किंवा 2-3 मुलं पण आवडू शकतात. शारीरिक संबंध लग्नाआधी ठेवणं खरंच चुकीचं आहे का? एखाद्या व्यक्तीला एकाच व्यक्तीत नाही आणखीन 4 व्यक्तीत पण असू शकतं. आकर्षण काय वयाबरोबर संपून जाऊ शकतं. करेक्ट. प्रेम नाही संपत. नाही कसं म्हणायचं? व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? प्रेम हे जास्त इम्पॉर्टंट आहे की शारीरिक अट्रॅक्शन हे जास्त Attraction. इम्पॉर्टंट? वगैरे काही बघू नका, मी तर म्हणेन. प्रेम आणि शारीरिक अट्रॅक्शन जे असतं त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? समाजाची एका दृष्टीने परवानगी असते की तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करा. शारीरिक संबंधासाठीच आहे ना, अदरवाईज कशासाठी आपण लग्न करतो. तर ह्याचा सायकोलॉजिकली काय परिणाम होऊ शकतो? लिव्ह इन रिलेशनशिप्स खूप जास्त असतात लग्नापेक्षा हो. आणि ती संस्कृती आता भारतात सुद्धा येते. दोघंही जर पूर्ण मोकळे असतील ना तर हे खूप सोपं होऊन बसतं. म्हणजे अगदी खर्च करायचा कोणी इथपासून ते घर कधी घ्यायचं, मुलं हवीत का नकोत, म्हणजे नंतरचे काही प्रश्न शक्यतो ठेवू नका. लग्नाच्या आधी कोणते कोणते टेस्ट तसे नेसेसरी असतात की बरेच लोक पॉर्न बघतात, ह्याचा एक्सपेक्टेशन्स वरती काय परिणाम होऊ शकतो? पॉर्न बघितल्यावर नंतर पुरुष काय करेल, त्याचा तो जो हार्मोन असतो ना वेंदूतला. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतात पण ओपनली बोललं जात नाही आणि अजूनही हेसिटेशन आहे. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हे खरंच चुकीचं आहे का, की हे प्रत्येकाचं पर्सनल डिसिजन असू शकतं? काही लोकांना वाटतं यामुळे रिलेशनशिप स्ट्रॉंग होतात, तर काही लोक म्हणतात की त्याचे इमोशनल आणि मेंटल इफेक्ट्स होऊ शकतात. पण नेमकं खरं काय आहे? आज आपण जजमेंट नाही तर सायन्स, इमोशन्स आणि रियालिटी या तिन्ही बाजूनी हा विषय समजून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शुभदा आपटे देशमुख. शी इज अ डिरेक्टर ऑफ केरला आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले आणि आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट विथ एक्सपिरियन्स ऑफ ओव्हर 40 इयर्स. मी ऐश्वर्या, तुमची होस्ट. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार मॅम, तुमचं नमस्कार. सर्वात आधी डिजिटॉक या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर आपण सरळ मेन प्रश्नाकडे जाऊ ज्याच्याबद्दल आपला पॉडकास्ट आहे, ते म्हणजे शारीरिक संबंध लग्नाआधी ठेवणं खरंच चुकीचं आहे का, की हा एक फक्त समाजाने क्रिएट केलेला त्यांचा एक दृष्टिकोन आहे? आता कसं आहे अगं ऐश्वर्या, हे ना पिढीप्रमाणे थोडासा याच्यात बदल घडतोय. माझ्या पिढीच्या आधी 2 पिढ्या म्हणजे माझ्या आजीच्या पिढीच्या वेळेला साधारण 9व्या-10व्या वर्षी मुलींचे लग्न होत असत. आमच्या पिढीच्या वेळेला, माझ्या आईच्या पिढीच्या वेळेला 18व्या-17व्या वर्षी. बरोबर. आमच्या पिढीच्या वेळेला 20-22, 24 म्हणजे जरा जास्तच. आणि आता तुमची जी पिढी मी बघते ना, त्यांचं तर लग्नाचं वय म्हणजे खूपच पुढे गेलंय. Correct. म्हणजे आधी सेटल होतात व्यवस्थित, इकॉनॉमिकली, घरं बिरं स्वतःची छान, आणि नंतर मग लग्नाचा विचार करतात. अगदी बरोबर. त्यामुळे शारीरिक गरज ही जी असते ना, याच्यात तुम्ही खूप पुढे जाऊन लग्न करता. पण लग्न म्हणजे फक्त शारीरिक गरज आहे का, हा आधी तुम्ही विचार करायला हवा तुमच्या पिढीने. कारण लग्न म्हणजे आपण असा विचार करतो की आपल्याला आयुष्यभरासाठी हा जोडीदार हवा आहे. बरोबर. म्हणजे सहचर म्हणतात. हां, सहचर म्हणजे काय, सतत आपल्याबरोबरच असणारा, आपल्याला अपेक्षित आहे तसं. त्यामुळे फक्त शारीरिक आकर्षण जरी असेल तरी फक्त शारीरिक आवश्यकता एवढाच मर्यादित त्याचा विचार नाही आहे. आणि एवढा मर्यादितच विचार मग केला जातो. आणि त्याच्यातले धोके खूप जास्त आहेत. जरी ती गरज असेल ना तरी धोके खूप जास्त आहेत. त्यामुळे मला जर विचारलं स्पष्ट, तर मी सांगेन की लग्नाच्या आधी तुम्ही शारीरिक संबंध नाही ठेवलेत तर जास्त चांगलं. पण त्याच्या जोडीला मात्र सगळ्या तपासण्या, म्हणजे ज्या गरजेच्या तपासण्या आहेत. कारण हल्ली संसर्गिक आजार म्हणजे सेक्शुअली ट्रान्सफर्ड डिसिजेस हे जे आलेत ना, तर त्या दृष्टीने किंवा जर का मुलं हवी असतील तर त्या दृष्टीने होणारे तपास, हे सगळे तपास करून घ्यायला हवेत. हे तपास करून घेतल्यानंतर मग शारीरिक म्हणजे संबंध करायला हवेत लग्नाआधी, असं मी नाही सांगणार. ओके. पण एका डॉक्टरच्या दृष्टिकोन, आता जसं तुम्ही बोललात की नीड्स असतात, हो. पण एका डॉक्टरच्या दृष्टिकोनाने हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? शारीरिक संबंध Correct. ठेवणं करेक्ट. हे योग्य आहे का लग्नाआधी? करेक्ट. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हे
योग्य नाही आहे. नाही आहे. मला स्वतःला असं वाटतं की लग्नाआधी तुम्ही शारीरिक संबंध ठेवू नयेत. म्हणजे मला असं वाटतं की शारीरिक संबंध तुम्ही आता तुमच्या पिढीला ना की हे सुरुवातीपासून असं ठरवता येणं कठीण आहे. 19व्या-18व्या वर्षी आपण हे ठरवू शकतो की मी ह्या व्यक्तीबरोबर राहणार आहे. पण असं तुमच्या बाबतीत होऊ शकतं जेव्हा तुम्ही तिशीत लग्न करता तेव्हा की ज्याच्याशी तुमचा शारीरिक संबंध आला आहे त्याच्याचबरोबर तुम्ही लग्न करायला असं नाही. असं नाही. पण मग त्याच्यात पण धोके आहेत ना बरेच. त्याच्यात धोके आहेत. त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला कुठेतरी इनसिक्युरिटी किंवा हे जे वाटत नाही ना की विश्वास वाटत नाही. तर म्हणून मी म्हणेन की त्याच्यापेक्षा मग आपण असा विचार करू ना की आपण लग्नाच्या योग्य वयात जर लग्न म्हणजे आपल्या वयाच्या योग्य वयात जर लग्न केलं तर हे जास्त योग्य नाही का होणार असं वाटतं. थोडंसं कालचक्र आपण थोडंसं मागे फिरवायचा प्रयत्न करायचा. जिथे आपण चांगलं आहे ती गोष्ट आपण घ्यायचा प्रयत्न करू. मॅम जसं तुम्ही आधी स्टार्ट करताना सांगितलं की आधीच्या काळात 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी लग्न व्हायचे. तर मग शारीरिक संबंधासाठी वयापेक्षा मानसिक तयारी जास्त महत्वाची वाटते का? मी तुला सांगितलं हे बरोबर आहे. पण ते थोडंसं अर्धवटच सांगितलं असं मला वाटतंय. कारण जरी 9व्या-10व्या वर्षी जरी लग्न झाली ना तरीसुद्धा अनेक वेळेला जोपर्यंत ती मुलीला मासिक पाळी येत नाही तोपर्यंत ती बरेचदा आपल्या आईवडिलांच्या घरी राहत असे. त्यामुळे तिला माहिती होतं की हा मुलगा किंवा हा मित्र माझ्याबरोबर मला ह्याच्या घरी जायचं आहे हे तिला माहिती असायचं किंवा त्या मुलालाही माहिती असायचं की ही आमच्या घरी येणार आहे. कारण ती बालसवंगडी असायचे. अनेकदा खेळायचे एकत्र आणि नंतर मग ते पूर्ण शरीराची तयारी झाली की मग लग्न होऊन त्याच्या घरी जात असे. हे थोडंसं मागे राहिलेलं उत्तर मी देते. दुसरं मला तू आत्ता काय विचारलंस की मनाची तयारी आवश्यक असते का? वयापेक्षा जास्त मानसिक तयारी. हो हो बरोबर आहे. वयापेक्षा जास्त ही तुमची मानसिक तयारीच तुम्हाला सहचराबरोबर किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर एकत्र राहायला उपयोगी पडते. कारण मनाची तयारी ना ही आपण सगळ्या बाजूंनी करतो. म्हणजे आपण असं समजतो की सुखदुःखात मी त्याला साथ देणार आहे किंवा तिला साथ देणार आहे. हो की नाही. किंवा त्याचे सगळे चढ उतार जे असतील ते मी एक्सेप्ट करणार आहे. म्हणजे त्याचे नुसते गुण नाही त्याचा दोष सुद्धा ते मी एक्सेप्ट करीन आणि माझ्या परीने त्याला जे उत्तरं द्यायची आहेत किंवा माझ्या परीने मी तिथे दोषांच्या जागी मी उभी राहीन. त्याला जे येत नाही ते मी करीन किंवा तिला जी कमी पडते ते मी करीन. म्हणजे मनाची तयारी ही निश्चितपणे शरीरापेक्षा जास्त करायला हवी. महत्वाची असते. चांगला प्रश्न आहे तुझा. छान आहे. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन माझा असा आहे की प्रेम आणि आकर्षण मध्ये काय नेमका फरक आहे आणि व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? प्रेम हे जास्त इम्पॉर्टंट आहे की शारीरिक अट्रॅक्शन हे जास्त इम्पॉर्टंट आहे? तसं म्हटलं ना तर दोन्ही आवश्यक आहे. पण शारीरिक आकर्षण हे एखाद्या व्यक्तीला एकाच व्यक्तीत नाही आणखीन 4 व्यक्तीत पण असू शकतं. पण प्रेम हे सगळ्यांवर नाही बसत ना. हो की नाही. म्हणजे पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्याबरोबर किंवा त्या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण वाटणं हे खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कारण हे तुम्हाला पुढे त्याचा एक मोठा पैलू भरून काढणारा असतं. म्हणजे एक मोठा पैलू आहे ना शारीरिक आकर्षण किंवा शारीरिक संबंध हे तुमच्या सहचर किंवा सहजीवनामधला एक मोठा भाग आहे. त्यामुळे तो भाग तर भरून काढायलाच हवा. पण प्रेम असण्याची नितांत गरज आहे. प्रेम असेल तर तुम्ही म्हणजे सगळ्या अनेक काय म्हणू चढ उतारांमध्ये त्याची साथ देता. प्रेम नसेल तर नाही होत. आकर्षण काय वयाबरोबर संपून जाऊ शकतं. करेक्ट. प्रेम नाही संपत. प्रेम वाढत जातं. तर ह्याच्यावरती माझा अजून एक असा प्रश्न असेल की प्रेम आणि शारीरिक अट्रॅक्शन जे असतं त्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि कसं समजेल की प्रेम खरंच झालंय? आता हे ना सांगणं तसं खूप सोपं नाही आहे बरं का. पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. शारीरिक आकर्षण आता समजा आपण कॉलेजमध्ये असतो तर शारीरिक आकर्षण म्हणजे आवडणं. बरोबर आहे की ही मला आवडते किंवा हा मला आवडतो. तर मला एकाच वेळेला मला 2-3 मुली किंवा 2-3 मुलं पण आवडू शकतात. बरोबर. पण जे आतून वाटतं ना आपल्याला की भेट नाही झाली बरेच दिवसात किंवा दिसला नाही पुढे किंवा दिसली नाही बरेच दिवसात
तर जी मनाला हुरहुर लागते किंवा काळजी वाटते की अरे 3 दिवस कॉलेजलाच नाही आली ती, किंवा 3-4 दिवस मागचा आठवडा आलाच नाहीये तो, छोटी परीक्षा होऊन गेली तरी आला नाहीये, हे जे असतं ना काळजी, तर ती माणसाला, त्याच्यातून माणसाने ओळखायचं की हे प्रेम आहे, हे नुसतं अट्रॅक्शन नाहीये. असं एक छोट्याशा पण सोप्या भाषेत मी सांगू शकेन. ओके. जसं तुम्ही म्हणलात मॅम की लग्नाआधी संबंध ठेवणं इज नॉट गुड, बट जर लग्नाआधी संबंध ठेवले तर त्याचा मानसिक मनावरती काय परिणाम होऊ शकतो? खूप परिणाम होतो का, कारण एक म्हणजे काय माहिती आहे का की तुम्ही ना मग कुठे मानसिक ना स्थिर राहता येणं खूप कठीण होतं. कळलं का की तुम्ही आपोआप ना मनात तुमच्या एक नको असताना कंपॅरिझन चालू होते. कळलं तुला की आम्ही आज एकत्र दोघं जण राहतोय, पण अरे मी तिच्याबरोबर होतो किंवा त्या व्यक्तीबरोबर होतो तेव्हा ती जास्त स्ट्रॉंग होती, ती मला जास्त आवडायची, किंवा तिचा स्वभाव चांगला होता, किंवा तो जास्त खर्च करायचा, व्हॉट एव्हर. मग तुम्ही आपोआप ना कम्पेअर करू लागता. आणि मग त्याचा ना तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहत असता, जो तुम्ही निवडलेला असतो किंवा ज्याच्याबरोबर तुम्ही लग्न करता, त्याच्याबरोबर पूर्ण सुखाने तुम्हालाच राहता येत नाही. म्हणजे तो एक ट्रॉमा नाही आहे का गं, मेंटल ट्रॉमा आहे ना तो, की ज्या माणसाबरोबर किंवा ज्या मुलीबरोबर तुम्ही राहताय तिच्याबरोबर तुम्हाला पूर्ण एकरूप होताच येत नाही. कधी ना कधी कुठे ना कुठे मनाच्या कोपऱ्यात ती एक कंपॅरिझन, ती तुलना ही कायम चालू राहते, आणि ती तुलना तुम्हाला कधीही पूर्ण सुख लागू देत नाही. म्हणून मी म्हणाले असं की हे तसं म्हटलं बरोबर आहे का चुकीचं, तर चुकीचं आहे, नका ठेव. बरोबर. बट ह्याच्यावरतीच आता असं पण चाललंय आजकाल की बरेच लोकांचे मल्टिपल पार्टनर्स असतात. बॉडी काउंट बरेच असतात. आजकाल जो जेनझी टर्म आहे बॉडी काउंट. बॉडी काउंट म्हणजे ज्यांच्या बरोबर मल्टिपल लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवणं. तर मग ह्याचा काय एक्झॅक्टली फ्युचरमध्ये जाऊन परिणाम होऊ शकतो? मग तसं असेल ना, जर मल्टिपल मंडळींबरोबर संबंध, मग इथे तर तुम्ही म्हणजे जो बेस आहे की नाही लग्नाचा, म्हणजे मी लग्न म्हणूच शकणार नाही. मला जर विचारशील हे लग्न नाही म्हणता येणार. बेस जो आहे ना लग्नाचा, तो मुळी बेसच आहे. हे बघ, तुम्ही वाजत गाजत लग्न आपण समाजात कशासाठी करतो, की ही समाजाची एका दृष्टीने परवानगी असते की तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित करा, नाही का. शारीरिक संबंधासाठीच आहे ना, अदरवाईज कशासाठी आपण लग्न करतो. मग हा बेस आहे, म्हणजे एकमेकांबद्दल विश्वास हा बेस आहे. पण हा जर बेस नसेल ना, तर पुढे जाऊन तुम्हाला ते खूप दुःख देणार आहे अगं. म्हणजे त्या व्यक्तीला ना हे खूप दुःख होणार आहे, कारण उद्या जाऊन दुसऱ्या कोणाबरोबर ती व्यक्ती जाते, किंवा माझा नवरा कोणाबरोबर गेला, माझी बायको कोणाबरोबर गेली, हे जर असेल ना, तर तुमचं तो एकदा भर वयाचा ओसरला, म्हणजे मी म्हणते 40-45 ओसरली, खरं तर ना त्यावेळेला आपल्याला आपल्या सहचराची किंवा आपल्या पार्टनरची खूप जास्त आवश्यकता असते. पहिला काळ हा जातो, छान सेक्स लाईफ असतं, आपलं सगळं छान चाललेलं असतं, छान दिसत असतो, आपण छान राहत असतो, मुलांमध्ये पण गुंतलेलं असतो, ज्यांना मुलं हवी असतात आणि मुलांमध्ये गुंततो. त्याच्यानंतर मग 45 नंतर मग हळूहळू ना आपण सेटल झालेले असतो. मग आपल्याला मजा करायच्या असतात, अनेक अनुभव घ्यायचे असतात. मग आपण अनुभव घेताना प्रत्येक वेळेला आज मी याच्याबरोबर घेते, आज मी त्याच्याबरोबर घेते, आज तिच्याबरोबर जाते. मग आपल्या शिदोरीत काय राहतं, आपल्या शिदोरीत फक्त इकडचा तुकडा, तिकडचा तुकडा, तिकडचा. आपली अशी छान विणून आपण एखादी शाल विणायला घेतली किंवा एखादा कपडा तो कपडा पूर्ण होणारच नाही ग. मग आपण नुसते चिंध्या घेऊन बसू, त्याला काय अर्थ आहे. बरोबर आहे, हो की नाही. जसं मी आता म्हणलं की मल्टिपल पार्टनर्स असतात, अनेकांना खूप गिल्ट पण असतो, रिग्रेट पण असतं, पण ते बंद पण नसतं करायचं. तर ह्याचा सायकोलॉजिकली काय परिणाम होऊ शकतो, की ह्याच्या मागची सायकोलॉजी एक्झॅक्टली काय असेल? याच्या मागची सायकोलॉजी अशी आहे की आपल्याला थोडासा, मग त्यासाठी आयुर्वेदात मी ज्या शास्त्राची वैद्य आहे, तर मी तुला मग थोडंसं आयुर्वेदात शिकायला लागेल किंवा समजावायला लागतो. त्यांना मनाचे ना 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. तम हा तसा दोष आहे, पण
3 गुणांवर मन आपलं अवलंबून असतं. जेव्हा आपल्याला वाटतं की गिल्ट येते, म्हणजे आपण चुकीचं करतो हे आपल्याला कळतं, पण मन मागे येत नाही तरी, म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीने आपली थोडी सात्विकता, सत्व गुण वाढवायला पाहिजे. कारण आपल्याला पटतं पण आपण पुढे जात नाही, पटतं पण त्या दृष्टीने पावलं उचलत नाही, पटतं पण चुकीच्या गोष्टी करत राहतो. कारण त्याचं आज नाही उद्या आपल्याला उत्तरं द्यायलाच लागतात. कळलं का? पण मग त्या वेळेला जर तुम्हाला कळतंय, ही गोष्ट चांगली म्हणते मी, काही व्यक्तींना कळतच नाही. जर कळत असेल तर तुम्ही जरूर एखादा वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्या दृष्टीने पावलं उचला, तर तुम्हाला सुख दिसतंय पण तिथे जाता येत नाही, अशी परिस्थिती नंतर होणार नाही. कळलं का? म्हणजे तमोगुण थोडा कमी करायला लागतो आपल्याला आणि सत्वगुण वाढवायला लागतो. पण आता मी हे जडजड शब्द वापरले, तर ते एवढे जड शब्द आहेत की त्या दृष्टीने तुम्हाला जाण्यासाठी काय करायला लागेल, ह्या मात्र तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यायला लागतो, किंवा मग चांगलं वाचन करणं, म्हणजे शरीराचं आणि मनाचं बळ वाढवणं, यासाठी व्यायाम करणं, चांगलं वाचन करणं, चांगलं पाहणं. म्हणजे असं पॉर्न वगैरे काही बघू नका, मी तर म्हणेन. त्याच्यासाठी मग तुम्हाला त्या दृष्टीने पावलं उचलायला लागतील. तर मग तुमची ती हळूहळू गिल्ट कमी होऊन, कारण तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल. हां. सो मॅम, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की शारीरिक संबंधामुळे पार्टनर सोबतची अटॅचमेंट जी असते ती वाढते का? ह्याच्या मागचं सायन्स काय आहे एक्झॅक्टली? अगं नक्कीच वाढते. कळलं का? कारण तो एक आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा मार्ग आहे ना. आपण एकत्र राहतो. आता आपण फिजिकल रिलेशन असं म्हणतो, किंवा फिजिकल रिलेशनशिप असं म्हणतो. सेक्स म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. आपण मराठीत त्याला काय म्हणतो माहिती आहे? संभोग. म्हणजे ह्याचं संस्कृत काय आहे? समभोग. म्हणजे दोघांनाही तेवढंच सुख मिळायला हवं. दोघांनाही तेवढंच सुख मिळायला हवं. म्हणजे मेल पार्टनरनी फिमेल पार्टनरच्या सुखाची कदर करायला पाहिजे, तशीच त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्या पुरुषाच्या सुखाची कदर करायला हवी. म्हणजे कोण कुठे कमी पडत नाही आहे ना, माझा पार्टनर कमी पडत नाही आहे ना, हे पाहायला हवं. हे जर पाहिलं तर सुखच सुख आहे ना मग पुढे. म्हणजे मग तुम्ही ते जर का एकमेकांना दिलत आणि भरपूर घेतलत ना, तर मी तर म्हणेन की तुम्ही सुखाची दारं एकमेकांसाठी ओपन करता. कारण अनेक ठिकाणी मग तुम्हाला कळतं, कारण त्या ठिकाणी ना तुम्हाला समजतं मी कुठे कमी आहे समजतं, पार्टनर कुठे कमी आहे समजतं. त्या दृष्टीने तुम्ही करता, त्या दृष्टीने तुम्ही सेक्स करता किंवा संभोग करता. अनेक पुढच्या आयुष्यात तुम्हाला ते तुम्ही एकत्र येता, तुमचं जे प्रेम वाढतं ना, तुम्हाला पुढच्या आयुष्याची ती शिदोरी असते. खूप ठिकाणी ती शिदोरी म्हणून उपयोगी पडते. ती स्ट्रेंथ आहे तुमची, दोघांची. ह्या केसमध्ये मुलं म्हणजे मेल पार्टनर आणि फिमेल पार्टनर इमोशनल लेवलवरती वेगवेगळे रिॲक्ट करू शकतात? हो, रिॲक्ट करू शकतात. म्हणजे आता ढोबळ मनाने जर सांगायचं झालं ना, तर पुरुषाचं जे प्रेम असतं ते शरीराकडून मनाकडे येतं. म्हणजे ढोबळ मी सांगते, हे काही प्रत्येक 100% पुरुषांमध्ये लागू आहे असं नाही, तसं 100% स्त्रियांमध्ये. स्त्री पहिल्यांदा प्रेम करते आणि नंतर तिचं शरीर बोलायला लागतं. त्यामुळे ना ह्यामध्ये फोरप्लेला खूप महत्त्व आहे, किंवा शृंगार आहे, तो शृंगार आहे, त्या शृंगाराला खूप महत्त्व आहे. हे सेक्स म्हणजे नुसतं इंटरकोर्स नाही आहे का, तिथे शृंगार हा रस आहे मोठा, नवरसापैकी हा मोठा रस आहे, त्याला महत्त्व आहे. त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर मग पुढचं हे सोपं गणित होतं. म्हणजे पुढचं काय म्हणू आपण, शरीराचं किंवा रिलेशनशिपचं गणित आहे खूप सोपं होतं. मला तुझा परत जर प्रश्न सांग बरं. मेल आणि फिमेल पार्टनर इमोशनल लेवलवरती वेगवेगळे वेगवेगळे कनेक्ट करतात. जसं मी सांगितलं तसं की मनाने पहिलं मन येतं स्त्रीचं, मग शरीर येतं. पुरुषाचं पहिलं शरीराकडून मन येतं. पण ते असं काही आपल्याला वेगळं काढता येत नाही बरं का, की ते शेवटी ती जी क्रिया आहे ती खूप छान होणं आणि खूप समाधान दोघांनाही देणं हे महत्त्वाचं असतं, नाही का. त्यामुळे ते फार छोटीशी लाईन आहे, मध्ये खूप मोठं नाही येते, पण आहे. तुम्ही जो आता वर्ड विचारला फोर प्ले, तर एक्झॅक्टली त्या पार्टनर्सला तुम्ही काय सल्ला द्याल?
ज्यांना सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यांना, हे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स ना 90% प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करता येतात. कारण ते शरीरापेक्षा बऱ्याच वेळेला मनात असतात. त्यामुळे तिथे तर वैद्यकीय सल्ला हा हमखास घ्यावा आणि म्हणजे 90% प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत, त्यासाठी अननेसेसरीली डिव्होर्स होतात असं मला कधी अनेकदा वाटतं. म्हणजे कारण त्यांची मनं जुळलेली नसतात. म्हणून मी म्हणलं की मनात असतात हे. एखादा मनाने म्हणजे त्याला भीती वाटत असते समोरच्याची, मी आता कसं ऍक्ट करू, म्हणजे पण मोकळेपणाने हे प्रश्न सोडवता येतात. करेक्ट. हां. तर मॅम, भारताच्या बाहेर जर बघितलं तर लिव्ह इन रिलेशनशिप्स खूप जास्त असतात लग्नापेक्षा सुद्धा. आणि ती संस्कृती आता भारतात सुद्धा येते. तर लिव्हिंग रिलेशनशिपचा मानसिकरित्या माणसावरती आणि बाईवरती काय परिणाम होऊ शकतो? आता तीच संस्कृती तू म्हणालीस ना, तीच संस्कृती भारतात येते. ही संस्कृतीच नाही आहे ग. कळलं की नाही? म्हणजे कारण वाटेल तसं आपण वागतो आणि त्याला संस्कृती नाही म्हणायचं. आपण कसं, लग्न हे बंधन आहे. कळलं की नाही? लिव्ह इन रिलेशनशिप हे काय आहे? लिव्ह इन, एक पाय आत एक पाय बाहेर. कळलं का? लिव्ह इन रिलेशनशिप ही जर का लग्नासाठी, जर लग्नासारखं जर तुम्हाला सांभाळायचं असेल एकमेकांना आयुष्यभरासाठी, मग लग्न का नको? कारण ह्याचा सर्वात धोका किंवा सर्वात मोठा वाईट परिणाम जे असतील ते स्त्रीला भोगायला लागतात. कारण समजा तुम्हाला मुलं झाली त्यांना, पुरुष कधी एक पाय त्याचा बाहेर असतो, तो जातो निघून. स्त्री नाही ना निघून जाऊ शकत. मुलांना टाकून स्त्री नाही निघून जाऊ शकत. लग्नानंतर होणारे डिव्होर्स हे कठीण असतात. आपण एक तर वाजत गाजत लग्न केलेलं असतं, सगळ्यांच्या देखत, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन, काही फेरे, काही आपण मंत्रोच्चार करून लग्न, कुठेतरी ते आपल्याला मनात असतं की माझं सगळ्यांसमोर, आपण सगळ्यांना प्रेमाने बोलावून सगळ्यांसमोर लग्न केलंय. कुठेतरी ते बंधन माणसाच्या मनात असतं, दोघांच्याही मनात. त्यामुळे छोट्या गोष्टींवर जरी पटलं नाही पटलं तरी ऍडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा लिव्हिनच आहे ना, लिव्हिन मध्ये कसलंच बंधन नाहीये. म्हणजे आम्हाला दोघांना हवं म्हणून आम्ही राहतोय. समाजाचं काहीच देणं घेणं नाहीये. म्हणजे काय, एकदा माझं भांडण झालं तिच्याशी किंवा त्याच्याशी, मुलं असतील तरी मी निघून जाऊ शकते, पण स्त्री नाही निघून जाऊ शकत. कारण तिची आणि मुलांचं आहे, काही म्हणलं दोघांची मुलं असतात तरी स्त्रीवरच जास्त जबाबदारी असते, किंवा ती स्त्री घेते पण ग. तिच्या उरातून आलेली हृदयाचे तुकडे आहेत ना तिच्या, ते कळलेत नाही. त्यामुळे ते स्त्रीसाठी खूपच हानिकारक आहे लिव्ह इन मध्ये राहणं. त्यामुळे ते आपण भारतात न येऊन द्यायची थोडीशी आपण खबरदारी घ्यायला हवी. म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीने ती खबरदारी घ्यायला हवी की नाही. स्त्रीने ती खबरदारी घेतली ना, पुरुष कोणाबरोबर राहणार सांग तुम्हाला? मुलं कोणाबरोबर राहतील? मुली तुम्ही तयार नाही व्हायचं ना, नाही का? ह्याच्यावरतीच, म्हणजे लग्नाच्या आधी किंवा फिजिकल रिलेशनच्या आधी कपल्सनी कोणत्या चर्चा करणं खूप महत्वाच्या आहेत? कपलनी लग्नाच्या आधी ना, छान आहे प्रश्न तुझा. अनेक विषयावर, म्हणजे मी तर म्हणेन की असं आहे ना की आपल्याला आपले आई वडील, आपले नातेवाईक, भावंड हे आपल्याला ठरवून विचारून मिळत नाहीत. पण आपला जोडीदार मात्र खूप विचार करून ठरवायला लागतो. आपणच ठरवायचा असतो. त्या व्यक्तीने त्याला विचार द्या, तुम्ही विचार करायला वेळ द्या, 6 महिने द्या, वर्ष द्या, 2 वर्ष द्या, पण असा विचार करा की आयुष्यभरासाठी मला या व्यक्तीबरोबर राहायचंय. त्यासाठी जे जे काही विषय बोलायला लागतील, म्हणजे अगदी पूर्ण दोघंही जण पूर्ण मोकळे असतील ना, तर हे खूप सोपं होऊन बसतं. म्हणजे अगदी खर्च करायचा कोणी इथपासून ते घर कधी घ्यायचं, मुलं हवीत का नकोत, म्हणजे नंतरचे काही प्रश्न शक्यतो ठेवू नका. अनेक प्रश्न नंतर उद्भवतात, त्याचा नंतर विचार करता येतो. पण अनेक प्रश्न तुम्ही आधी सोडवू शकता. त्याचबरोबर तुमच्या वैद्यकीय तपासण्याही करणं खूप गरजेचं आहे लग्नाच्या आधीच. ओके. हां. हे लग्नाच्या आधी कोणते कोणते टेस्ट तसे नेसेसरी असतात? मुख्यतः रक्ताच्या तपासण्या की ज्या सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस ज्यामुळे होऊ शकतात, तर तसे HIV सारखे जे त्रास असतात त्याच्या सगळ्या तपासण्या आपल्याला करता येऊ शकतात. म्हणजे करता येऊ शकतात नाही, करायला हव्यात. जसं आपण चर्चा करतो, जसं आपण मनं बघतो, तशी शरीर धडधाकट आहेत की नाही
हेही बघायला हवं की नाही. Correct. त्यामुळे ह्याही तपासण्या करून घ्यायला पाहिजेत. राईट. हां. आणि लग्नाच्या आधी फिजिकल कम्पॅटेबिलिटी आहे की नाही आहे हा पण तर महत्वाचा प्रश्न आहे. तर मग हो. हे कसं समजेल? आता कसं माहिती का, फिजिकल कम्पॅटेबिलिटी हा शब्द मी म्हणेन की मेंटल कम्पॅटेबिलिटी असेल ना, तर फिजिकल कम्पॅटेबिलिटी तुम्ही बऱ्याच म्हणजे एक 90% तुम्ही ते करू शकता. जर तुमची 100% जर मानसिक कम्पॅटेबिलिटी असेल, तर फिजिकल कम्पॅटेबिलिटी हा खूप जास्त वेगळा विषय नाही होऊ शकत. फक्त सेक्सपुरताच मर्यादित राहतो. आणि मी मग अशी म्हणलं तसं की अनेक त्यातले प्रश्न सोडवता येणारे असतात, कारण ते दोघांनी मोकळेपणाने सोडवायला लागतात. त्यासाठी फोनमधून बाहेर यायला लागतं आणि एकमेकांशी बोलायला लागतं. मुख्य कम्युनिकेशनच हल्ली नसतं की नवरा आला ऑफिसमधून कुठूनही की तो त्याचा लॅपटॉप घेऊन बसतो, बायको कुठून आली की तिचा फोन घेऊन बसते. दोघं जण बोललेच नाही तर प्रश्न सुटणार कसे? तुम्ही एकमेकांना मेसेजेस पाठवला, त्यातून तुमची भावना दिसत नाही. तुम्हाला काय काकुळतीने एखादा विषय तुम्ही काकुळतीने कसं मांडू शकाल? मेसेजमध्ये नाही ना ते हो. तुम्ही एकमेकांशी बोलून खूप विषय सुटतात ग. करेक्ट. आणि आजकाल म्हणजे हे खूप आधीपासून चाललंय सोशल मीडियावरती किंवा वेबसाईट्सवरती बरेच लोक पॉर्न हा विषयावरती बघतात. तर मग ह्याचा एक्सपेक्टेशन्स वरती काय परिणाम होऊ शकतो एकमेकांच्या? हो, याचा एक्सपेक्टेशन्सवरती खूप भयंकर परिणाम होऊ शकतो. कारण पॉर्न हे ना तुम्हाला मुद्दामून दाखवायला करतात. कळलं? म्हणजे जे लाईफ नसतं ते तुम्हाला दाखवतात. जसं सिनेमात आपण बघतो की हिरो जो असतो तो 10 जणांना एकटा हिरो मारतो, सिनेमात बघतो. बरोबर. पण प्रत्यक्षात असतं का तसं? प्रत्यक्षात 10 जण समोर आला तर तो माणूस राहणार आहे का जिवंत? नसतं ना. त्यामुळे जे पॉर्नमध्ये दाखवतात ते आणि प्रत्यक्षात असतं ते, यातली भिन्नता समजून घ्यायलाच हवी. त्याच्यात म्हणजे दसपटीने मोठे आकार करून दाखवतात. मग त्या स्त्रीला किंवा पुरुषाला एक न्यूनगंड यायची शक्यता असते की अरे बापरे, माझं तर एवढं मोठं नाही आहे, मी कसं करू? कळलं की नाही? पण त्या शरीराच्या आकाराशी आणि सेक्सच्या समाधानाशी काहीच संबंध नाही आहे, कारण तो तुमच्या मनात आहे. एक्झॅक्टली. आणि हे जे प्रेशर क्रिएट करतो आणि लोक आजकाल पुरुष समाज जी आहे ती जास्त प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट होतो ह्या गोष्टींमुळे. तर मग त्या प्रेशर बरोबर कसं डील करायचं? पुरुषाला हे प्रेशर आहे की नाही, म्हणजे बघणारा कोण आहे? पुरुषच आहे की नाही. म्हणजे शेवटी निकाल किंवा शेवटी निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे की मी ह्या म्हणजे पॉर्नच्या दुनियेत मी संतुष्ट राहू. कारण मी तुला छोटंसं एक त्याची आणखीन एक गंमत सांगते, म्हणजे सायन्स सांगते त्याच्यामागचं. जेव्हा पॉर्न बघतात किंवा एक सेक्शुअल जेव्हा हे होते, त्यानंतर एक हार्मोन आपल्या मेंदूमध्ये स्रवलं जातं. ते प्रेमाचं हार्मोन असतं. कळलं? त्यामुळे सेक्स झाल्यानंतर ना जे नवरा बायको किंवा जे कपल असतं ना, त्यांना एकमेकांबद्दल जास्त प्रेम वाटतं, आणखीन प्रेम वाटतं. आणि मग त्यांची तशी हे होते की प्रेमाने एकमेकांजवळ झोपणं किंवा हे. पॉर्न बघितल्यावर नंतर पुरुष काय करेल? त्याचा तो जो हार्मोन असतो ना मेंदूतला, तो भरकटतो. त्याला कळतच नाही पुढे मी काय करू, प्रेम कसं करू. पण हे सगळंच व्हर्च्युअल दिसतंय ना, व्हिज्युअल सगळं आहे, प्रत्यक्षात काहीच नाही आहे. मग हा परिणाम त्याच्यावर होतो आणि ह्याचा त्याला अतिशय पुढे त्रास होतो की मग हार्मोन्सचं करू काय, याला कसं सांभाळू मी. त्यामुळे त्यावेळेला त्या पुरुषांनी त्या मुलांनी हे सगळं पाहणं कमी करून प्रत्यक्षात काय चाललंय, प्रत्यक्ष दुनियेत येणं हे फार गरजेचं आहे. मग त्यासाठी कोणाची मदत घ्यायला लागली तर मदत घ्यायची त्याने, कारण हे व्हर्च्युअल दुनियेत तुम्ही जास्त काळ नाही राहू शकत आणि तिथे मग तुम्ही खाली जाता. करेक्ट. तुम्हाला जे करायचं ते नाही करू शकत. करेक्ट. आता कमिंग बॅक टू रिलेशनशिप्स किंवा मॅरेजेस, तर असे बरेच लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स किंवा लॉंग डिस्टन्स मॅरेजेस पण आजकाल असतात. तर त्या केसमध्ये फिजिकल रिलेशनशिपमुळे काही अडचणी किंवा त्याचा काय परिणाम होऊ शकतो? हा पण प्रश्न छान आहे बरं का, कारण याला आयुर्वेदाचा आधार मी देणार आहे. आयुर्वेदात ना धारणीय वेग आणि अधारणीय वेग असे सांगितलेत. म्हणजे आता आपल्याला युरिन किंवा स्टूल पास करणं किंवा मोशन, आपण शौचालय जातो, ते वेग धारणीय नाही आहेत. ते तुम्हाला लगेच लागले की जायलाच पाहिजे. खरं. शिंक येते, आपल्याला खोकला येतो. पण
काही धारणीय वे की तुम्ही ते आवरून ठेवा असं सांगितले. जेव्हा तुम्ही कमिटमेंट देता, तुम्हाला माहिती असतं की बाबा ही व्यक्ती माझ्याबरोबर काही काळ दूर राहणार आहे, मग फक्त शारीरिक भूक हे एवढे एकच मेजरमेंट, तिथेच तुम्ही कमी पडता ना, कारण तिथेच तुम्हाला ते मिळत नाही त्यावेळेला. मग त्यातून तुम्ही मार्ग शोधून काढूच शकता. बरं, हे काही कायमचं नसतं. म्हणजे मी तर म्हणेन की एखाद वर्षापर्यंत किंवा त्यावेळेला पण तुम्ही जाऊ शकताच. म्हणजे जर का त्या जोडप्याने ठरवलं, त्या 2 व्यक्तींनी ठरवलं की ओके ठीक आहे की मी आता 2 वर्ष कुठेतरी माझी बदली झाली आहे की जिथे ही माझी पार्टनर येऊ शकणार नाहीये. पार्टनरने पण ठरवलं, काही हरकत नाही, 2 वर्ष ना, ठीक आहे ना, मग 6 महिने तू ये मी येतो, असं जर ठरवलं ना तर ते कठीण नाहीये. पण हे जर नेहमीच असेल ना, म्हणजे आता कसं असायचं की तो नवरा, त्याची नोकरी अशा ठिकाणी आहे की तिकडे मी जाऊच शकणार नाही, मग त्यावेळेला त्या नवऱ्याने किंवा त्या माणसाने आणि त्या स्त्रीने विचार करायला पाहिजे. पण हे कठीण नाही, अशक्य नाहीये. थोडंसं कठीण आहे, पण त्या दोघांनी सोडवलं ते कठीण अशक्य नाहीये ते. ही जी रिलेशनशिप आहे ती लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. पण जिला ते नको आहे ज्या व्यक्तीला, मग तिने तो निर्णय आधीच घ्यायचा असतो. करेक्ट. जेव्हा कन्सेंट हा शब्द येतो किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा मेल किंवा फिमेल पार्टनरला त्यावेळेस सेक्शुअल रिलेशनशिप नको आहे, तर त्यावेळेस नाही कसं म्हणायचं, हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगू इच्छिता? याचं उत्तर ना मी मागच्या 2-3 वेळेला दिलंय बरं का. आता मी तुला परत एकदा देते. मी म्हणलं की नाही की आधी मोकळे व्हा गं, आपापल्या पार्टनर बरोबर मोकळं व्हा. नाही सांगणं हे फार कठीण आहे का? आता समजा मला आता विचारलं की तू मला विचारलंस तुम्हाला चहा हवाय का, मला हवा असेल तर हो सांगेन, नाही तर एवढं सोपं करून टाका ना गणित. ती एवढं काही कठीण नाहीये का त्याच्यात. आणि दुसरं काय माहितीये का, मी तुला मगाशी सांगितलं की संभोगाचा अर्थ काय आहे. मला सुख मिळणार आहे, त्याच वेळेला माझ्या पार्टनरला मिळणार आहे की नाही सुख, तो विचार करा. तिला जर सुख आत्ता मिळणार नसेल, तिला जर आता इच्छा नसेल, इच्छा म्हणण्यापेक्षा तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून इच्छा नसेल, मग ते विचारा का नाहीये, काय झालंय. हे जर तुम्ही विचारलं आणि त्या रूटपर्यंत जायचा प्रयत्न केला, कदाचित तिची इच्छा होऊ शकेल. कारण फक्त विचारायचीच कदाचित ती वाट बघत असेल की काय होतंय विचारायची. त्यामुळे मोकळेपणाने बोलणं, त्याने प्रश्न सुटतात. त्यामुळे हा फार गहन प्रश्न कोणासाठी होतो, जिथे कम्युनिकेशनच नाही आहे, तिथे हा फार मोठा गहन प्रश्न होतो. नाही तर हा प्रश्न मोठा नाही आहे, अगदी सोपा आहे. तर मॅम माझा काउंटर क्वेश्चन याच्यावरती असा असेल की हेच रिझन आहे का की मॅरेजच्या बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होण्याचे? म्हणजे मी मगाच्या प्रश्नाचं म्हटलं मागे उत्तर दिले, लगेच सुद्धा काउंटर क्वेश्चन तयार. व्हेरी गुड, छान 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 वाटतंय मला. अगं असं आहे, मी जसं तुला सांगितलं की नाही की मोकळेपणाने विचारा की नक्की काय होतंय, का नाही करायचंय, काही प्रॉब्लेम आहे का. मेल पार्टनर जर ती स्त्री असेल, मुलगी असेल की नाही, विचार तुला नक्की का नाही करायचंय, भीती आहे का कसली, कसलं टेन्शन आहे का, ते आपण टेन्शन दूर करू. समजा फिमेल तिला विचारायचं तर विचार काय नाही तुला दुखतंय का कुठे, का काही दिवसभर तुला काही त्रास होतात का तू जास्त दमतीयस का, हे विचारा. नाही तर मग छोटीशी धमकी देऊन बघा ना, मग मी कुठे बाहेर जाऊन केलं तर चालेल का तुला, विचारा ना. लगेच अफेअर करायच्या फंदात कशाला पडताय. कळलं की नाही. शेवटी ती म्हणजे ते इतकं सोपं आहे की शेवटी ती शरीराची भूक आहे ना, कळलं नाही, ती भूक आहे. पण ते सामंजस्यानेच हे करू शकतं. हां, असं असू शकतं की बाबा त्यांच्यात जमतच नाहीये, अजिबात जमत नाहीये, एखादी म्हणजे व्यक्ती तशी बोलणारीच नसेल, मग तो अपवाद असतो त्याला. म्हणजे पण दोन्ही, मी म्हटलं ना तसं की दोन्हीकडून प्रयत्न व्हायला लागतात. हां, एकानेच पुढाकार घेऊन नये. समजा मी असं म्हणेन की तुम्ही 2 पावलं तर चाला, तुम्ही 10 पावलं तर चाला. 10 पावलं चालल्यावर पुढची व्यक्ती 1 पाऊल तरी पुढे येतेच की नाही. पण पहिल्यांदा आपण तशी तयारी ठेवायला लागते की मी 10 पावलं चालेल. करेक्ट. मग ह्या केसेसमध्ये असंही होऊ शकतं का की दोन्ही पार्टनर्सचे नीड्स आणि एक्सपेक्टेशन्स खूप वेगवेगळे आहेत? द अगेन कम्युनिकेशन पार्ट. नीड्स, अगेन कम्युनिकेशनच होतं ना ते. तुम्ही सोडवत नाही ना काही. म्हणजे त्या गाठी असतात ना, त्या तशाच ठेवता तुम्ही. मागच्या गाठी ठेवायच्या नाहीत कधी. म्हणजे कधी माझं हे झालं भांडण, ती गाठ तिथेच ठेवली, पुढे गेलं, असं कधी करायचं नाही. सोडवून टाका ती. आणि मी तर म्हणेन कोणीतरी म्हणजे मी तर असं सांगेन, म्हणजे याच्यात मी मुलींना सांगेन
की स्वभावतः कसं असतं माहिती आहे ना, पुरुष हा थोडा त्याला एक इगो असतो पुरुषाला. फार कमी पुरुषांना इगो नसतो. पण स्त्रीने जर का असं म्हटलं ना, ठीक आहे मला सांग, मी हे करायला तयार आहे, मी वळायला तयार आहे, मी खाली उतरायला तयार आहे, म्हणजे भांडणामध्ये सुद्धा ठीक आहे, तात्पुरतं म्हणते माझं चुकलेलं, आता सांग मला मी काय करू. म्हणजे जर का स्त्रीने तयारी दाखवली तर पुढे पुरुष 10 वेळा दाखवेल तयारी. कळलं का? म्हणजे कोणीतरी एक म्हणजे काय म्हणू त्याला, एक व्हाईट फ्लॅग दाखवायला लागतो ना, की बाबा मी तयार आहे अटी करायला किंवा बसायला तयार आहे, मी भांडायला नाही आहे इथे, हे दाखवायला लागतं. हे दाखवल्यानंतर मग बऱ्यापैकी प्रश्न सुटू शकतात. आणि जे तू म्हणालीस ना की फिजिकल हे नीड आणि हे सगळं, हे शेवटी बोलून संपायचेच विषय आहेत. करेक्ट. किंवा मग समजा एकमेकांमध्ये बोलता येत नसेल, काउन्सिलरकडे जा, आहेतच ना काउन्सिलर्स, आहेतच ना. मग असं पण होऊ शकतं की एक पार्टनर रेडी आहे काउन्सिलिंगसाठी, एक पार्टनर रेडी नाही आहे काउन्सिलिंगसाठी. तेच म्हणते ना मी, की ते न बोलल्यामुळे मग त्याच्या मनात काय आहे हे जर तो तुला सांगत नसेल किंवा ती जर तुला सांगत नसेल, ती काउन्सिलरला कशी सांगेल ग? म्हणजे कुठेतरी ना मागे अनेक गाठी बसल्यात, अनेक गाठी बसल्यात की त्या आता सोडवणं शक्य नाहीये. अशा त्या जी काउन्सिलरकडे सुद्धा यायला तयार नाही, कुठेतरी मागे गाठींवर गाठी बसल्यात, मग त्या तिथपासून जाऊन सोडवायला लागतात अनेकदा. हा, तो प्रयत्न जास्त करायला लागतो. मॅम, ह्यातून अजून एक प्रश्न असा येतोय मला की रिलेशनशिपमध्ये बाउंड्रीज कशा मेंटेन केल्या पाहिजे दोन्ही पार्टनर्सने? बाउंड्रीज म्हणजे काय, अटीतटी का? मग मी सांगेन. स्टार्टिंग मध्ये हा एक्झॅक्टली अशा बाउंड्रीज. हा, तूच उत्तर दिलंस की गं मग. हा, बरोबर आहे. पहिल्यांदा एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. रिस्पेक्टमधून मग प्रेम येतं. प्रेम असलं ना की मग देर आर नो बाउंड्रीज. म्हणजे मी काही करायला तयार असते माझ्या पार्टनरसाठी, पार्टनरही काही करायला तयार असतो. म्हणजे तसं म्हणशील तर मग मी म्हणेन की मग लग्न जर केलं तर हे सगळं आपसूक होतच. की रिलेशनशिप आपण आता छोटंसं मी तुला उदाहरण द्यायला त्याला गेले तर कसं होतं की आपण आधी सायकल चालवत असतो, बरोबर आहे. मग सायकल चालवतो, मग आपल्याला असं वाटतं की नाही आता आपण जरा बस झालं सायकल चालवणं, धूळ जाते, डोक्यावर ऊन लागतंय, तर आपण आता चार चाकी घेऊया वाहन. म्हणजे मग ते आपण 4 चाक, म्हणजे आपण एकाचे 2 जण होतो. मग आपण कसं ठरवतो की 4 चाकं व्यवस्थित एका वेळेला जायला पाहिजेत, हो की नाही? म्हणजे त्याच्यातून आपण पुढे जायचं की आपण 2 जण एकत्र आलो की आपण आयुष्यभरासाठी जेवढं आपल्याला आयुष्य दिलं ते भरासाठी एकत्र राहून काहीतरी छान करता आलं पाहिजे, सुख मिळवता आणि देता आलं पाहिजे. आणि आपण जिथे राहतो तिथेही सुख निर्माण करता आलं पाहिजे. त्यामुळे तिथे जर का मेन रिस्पेक्ट जर असेल ना, तर पुढच्या पायऱ्या चढणं हे थोडंसं म्हणजे सोपं पडतं तुम्हाला. रिस्पेक्ट आणि विश्वास हे दोन्ही असायला पाहिजे. म्हणजे विश्वास मी जर टाकला कोणावर तरी तो सांभाळला पाहिजे, माझ्यावर विश्वास टाकला तर मी सांभाळला पाहिजे. तसंच रिस्पेक्ट आहे, मी जर दिला म्हणजे मला जर मिळत असेल तर मी द्यायला पण पाहिजे ना. हां, त्यामुळे त्या तशा सोप्या आहेत, खूप कठीण नाही आहे. पण प्रयत्नांची गरज आहे. हां. ओके, सो बिफोर कन्क्लुडिंग दिस पॉडकास्ट, तुमचा तरुण पिढीला याबद्दल काय सल्ला असेल ॲज अ डॉक्टर? हो, बरोबर आहे. मी तुला सांगितलं की नाही की आपल्याला आपले आई वडील भावंड मिळत नाहीत, पण आपला सहचर शोधताना, आपला पार्टनर शोधताना भरपूर वेळ द्या. तुमची कमिटमेंट असेल पण त्याची आहे ना. अनेक मार्ग असतात, लहान लहान गोष्टी असतात. मध्ये मध्ये तुम्हाला काय रेड फ्लॅग दिसत आहेत का, येलो फ्लॅग दिसत आहेत का, येलो फ्लॅग दिसले तर ते सुटतायत का, ते रेडचं म्हणजे येलोचं रेडमध्ये जात आहेत का ग्रीनमध्ये येत आहेत, त्याचा पूर्ण विचार करा. आणि रिपोर्ट्स म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं हेल्दी आहात ना शारीरिक दृष्टीने पण. आणि मुलींना तर आपल्याला खूप म्हणजे 6th सेन्स असतो, त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला ते फ्लॅग्स खूप लवकर दिसतात. मग जर आपण कमिटेड असू तर पुढची व्यक्ती कमिटेड आहे ना हे पूर्ण तावून सुलाखून बघा. कुठल्याही प्रेशर खाली, कुटुंबाच्या प्रेशर खाली किंवा काहीतरी प्रलोभनाच्या दृष्टीने त्या प्रेशर खाली, म्हणजे त्याच्या खाली तुम्ही बळी जाऊ नका. म्हणजे त्याच्या खाली निर्णय घेऊ नका. निर्णय हा
पूर्ण, कारण जे आयुष्य काढायचे ते आपल्याला काढायचं असतं. बरोबर. म्हणजे ते त्या दोन व्यक्तीच एकत्र पुढे राहणार असतात. त्या दृष्टीने विचार करूनच निर्णय घ्या. वेळ घालवा, पण चुकीचे निर्णय घेऊ नका की पुढे मग पस्तावायला लागतं कधी कधी. बरोबर. एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही वेळ काढून आमच्या पॉडकास्टला आलात. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. धन्यवाद. मला सुद्धा खूप मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारताना. थँक्यू मॅम.